काय करू बघावं तेव्हा हे अरे काय करणार दुसरी असडी आय लव्ह यू तुम्हा कचकच 1 लाखाची रिस्क घेतल्या शॉर्टसाठी. काच करा तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आम्ही चाललोय कोयना, बघू शकता. आता सध्या आम्ही पाटणमध्ये आहे. पाटण मध्ये वर डोंगरावर तुझ्या बाना तिथं वर सुंदरगड सुंदरगड आहे इकडे. तुझ्या आमचा पायथ्यानं रायडर. आम्ही निघाले पाटणला. रायडर पाटणवरून हाय. कोयनेला जाणार. हाय जरा बोला राईट. हाय हाय. नमस्कार. हात सोडून राहू दे. तिकडून जाणार आहे पूर्ण असं. पूर्ण तिकडून असं फिरून हे बघा या डोंगरावर त्या समोरच्या डोंगरावर असं खाली येणार. बघत राहा थ्रिल, मजा मस्ती, शिव्या बिव्या ऐकत राहा. खूप सारं प्रेम द्या. तर काय रायडर्स बघा, रायडर्स किती तुम्ही सम्राट बोलते. बघत राहा तुम्ही, खूप सारं प्रेम देत राहा. आय लव्ह यू तुम्हा. गाईज कमान मला सबस्क्राईब करा. नवीन एक मोबाईल घेऊ आपण, काय विषय. सम्राट भाई ना खूप सारं प्रेम. सम्राट भाई के आगे कोई बोल सकता है क्या? सम्राट भाई वो एक सम्राट बोल. डॉली चाय वाला, पान वाला. सूर्य बघा, काय सूर्य दे. गाइस रोड देखो, रोड क्या है? जन्नत, जन्नत. बापू शेती बापूंची शेती. तुम्हाला दाखव ना, तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. आईच्या गावात का डुक्कर, रेडा, म्हैस, बैल, गौ. बघा इथे दोन असतात. गाईज माणसाचे कपडे का घालावे? कारण तो नागडा बोल की काय बोल. भायाकडे बायाकडे बाबा, बायाकडे येणं झालं इकडं आल्यावर. पैक्याचं वेळ. काय पडलं काय काय नाही पडले. तुमच्या आशीर्वाद सगळे नीट आहे आपण. आशीर्वादाचं मला भीती वाटते. माझा फोन जवळ आता पडलं बरोबर आवाज आली काय म्हटले आता तर जाऊ गाईच बघा मोबाईल बघा ना पाहिजे. मांजरीचेच पोरं. लय बाजार गो. गावाला बोलीचं. तर मित्रांनो काही मला दाखवतो सगळं काय काय होतं आजच्या दिवसात. सगळं काय होतं. 2 गाड्या आहेत. तर एक पुढे गेली, एक आम्ही मागतो. आपली स्प्लेंडर बघत राहा. सबस्क्राईब करा. ओरिजिनल घ्यायची आहे. निघाले आम्ही आता जन्नत पॉईंटला चाललो मस्त. तर मित्रांनो आम्ही चाललोय त्यांना फिरायला चाललोय. काहीतरी जन्नत पॉईंट नाव आहे. आता माहिती आहे चालत रोड थांबे वाजता एकत्र पाटणपासून 11 किलोमीटर अंतरावर. पाहिजे बाकी काय आहे. पाटणपासून 11 किलोमीटर अंतरावर दाखवते. हे अर्धा तास लागेल. चालू तर रोड चालू
रायडर फोनचा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे काम खूप कसे घेतात बघू 15 पॉईंटबद्दल जरा माहिती सांगा आपल्या ऑडियन्स. पॉईंटबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही फक्त बघायला चाललंय कुत्र बघा हॅलो जातोय पण दुसरी गाडी आमची येते मागणं येते दादाने असते नाही आता येते बरोबर आणि बघूया आपण कधी येतात काय नाही तरी नाही राहत सम्राट बोलते सर टेन्शन नाही एवढं 100% होणार फेमस. जरा लांब जरा अँगल क्लिअर झाला आता नवीन ब्लॉग समजून घ्या आमचे स्क्वॉड मेंबर 4 जण आहे. एक मेंबर मस्जिद झाला तो दूध उत्पादक आहे रॉयल सिस्टम. आम्ही कोंबडी उत्पादक आहे रॉयल पोल्ट्रीवाले. काय माहिती कधी येतात सगळं आमच्याकडे सगळं रॉयलच असतं. रॉयल स्क्वॉड रॉयल दूध उत्पादक रॉयल सिटीवाले हो रॉयल माणूस पोल्ट्रीवाले आणि माणूस रॉयल आहे आणि माणसं रॉयल आहे आम्हाला ट्रायपॉडला लावताना मी बोलतो अजून तर दादा वगैरे काय आहे मग काय माहिती ट्रायपॉड लावलंय ट्रायपॉड लावलं सावलीत जरा सावलीत काळे पडते ते काळी पडते रे मी आम्ही काळे पडतो तो काळी म्हणणार आहे आपलं गोरा पडतो छत्री लोक लय झाली आपल्याकडे काय एस्थेटिक जरा मागे तू ड्रेसिंग दाखव तिकडे सांगतो मागे जा तसं चालत काही ड्रेसिंग बघा ड्रेसिंग पूर्ण आपण म्हणण्याचा लागला मला बघ दादा इकडे काय का कोयनेल चाललंय दादाला पण कर दादा तिकडे गेला वरती जायचं होतं इकडे गेलं तिकडे काय बोलला आता आला काय शिव्या घातल्यात गाईज व्लॉग बंद बघा गाडी बघा करा खूप माझा बारका भाऊ आहे पुढं दादा आहे माझा आणि चाललोय आम्ही आता ते एक्सटेंड आज पुढी पाडव्या तुम्हाला पुढी पाडव्याच्या शुभेच्छा मला 1.5 वर्षाच्या आधी दादा ब्लॅक पर्ल आपली ब्लॅक पर्ल टेरडँग टँग टेरडँग टँग टेरडँग टँग टेरडँग काय आणि मी जॅक्स करतो नाही रे आपलं एकच ब्लॉगर आपल्या आवडली आपला विषय कोणती भाजी तोंड बघून कटायला मॅप काय स्टेट बाय स्टेट रोडच आहे तर एक राईट आहे मग आपण जंगल पॉईंटला पोहोचतो येस कॉर्नर कॉर्नर झाड डोंगर बाय रायडर्स रोड रायडिंग करतो रायडर आहे रोड काय पल्सर आला चांगली डायरेक्ट तिकडं बोलवलं त्याला रायडिंगसाठी फक्त गाडी चालवायला बोलवलं बाकी काय नाही कोलेप करतोय आणि आमचं रॉयल स्क्वॉड आज काय लागा इकडे येतो बघून बाजारातलं आता जरा लाज वाटत होती पहिल्यापर्यंत लाज वाटत होती बाजारात काय आपलं काय सांगायचं आम्ही असं कधी पण बोलू शकतो जरा बाजारात विचारलं तर खूप लाज वाटत रँडम लोकांना नाही घ्यायचं त्यांची प्रायव्हेट बाजारात काय प्रायव्हेट करणार नाही प्रायव्हेट म्हणजे कसं असतं काय लोकांना युट्यूबला यायला आवडत नाही त्यामुळे सध्या अरे आजकाल अजून फेमस व्हायचा नाही फेमस झालं फोटो काढाय तुम्ही पण या आता गाडी आहे आमची सीझन मागणं ब्लॅक पण आता काहीतरी मागणं गोष्ट करत असेल तेवढं समजून घ्या गांडूळ घेत पाहिजे असेल ते गाडी बेत पाहिजे त्यांचे संपर्क साधा फुकटचं प्रमोशन करून देतो
अजून फेमस नाही तरी पण प्रमोशन अरे बघतात काय 100-50 लोक बघतात वाढत राहा वाढत राहते 100 1000 होऊ दे 1000 होऊ दे 4-5 होती तिथून 50 वर आले आले. होतील 100 वर दिले हा गेला एका व्हिडिओला आता जाऊ दे 15 वर गेले बघत राहा सबस्क्राईब करत राहा गावांना सबस्क्राईब द्या तुमच्या गाला मुक्का तुमच्या जीवेवर चुम्मी इथं पावसात एकदम हिरवं सगळीकडे धुकं वगैरे जिथं धबधबा असेल इथं समोरवरती बघा इथं धबधबा असेल इथं बघा धरण बघा इथं धरण आहे ऑफरोडिंग काय ऑफरोडिंग एक्सप्रेस हिरो होंडा स्प्लेंडर प्लस हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गोबडी वळली माझी गोबडा झालं कंटिन्यू लॉगिंग चालू कंटिन्यू अरे जाळीत ना कुठं चापटी बसली जाळीची इथं दोन आहेत मध्येच झाड आहे बघा ह्याच्यात मगडी आहे म्हणतात त्या तिथं मध्येच झाड आहे डॅमच्या हा का काय वाटतंय रे पाणीच पाणी सगळीकडे इधर नीचे से पानी उधर जाता है आलो डॅमवर आलो डॅमवर जन्नत पण माहित नाही कुठे पण डॅमवर आले हो इथं दरवाजे हे काय मशनी ठेवलं त्या बघा मशनरी सगळ्या सिनेमॅटिक येऊ का तुझा आता ये देखो इधर से पानी जाता है नीचे दरवाजा आहे डॅमचा इथून पाणी सोडते तिकडे खाली इकडून सोडलंय पाणी आहे बघा बघा पाणी सोडलं इकडून सम्राट बोल की डॅम मध्ये जरा माहिती इकडे काळा दिसते तुला कसं वाटलं बघून काय नाही कोयना डॅम बघून कंटाळा आला मला कटा आलाय त्यामुळे ह्याच्यात एवढा काही इंटरेस्ट येणार आला आम्हाला बघ काय करतात बघा इथं वनवे लावलेत प्रदूषण होते एअर पोल्युशन व्हायला लागले आणि परत म्हणतात हे वाढतं काय ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय असं हे असे वनवे लावले आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढणार नाही तर काय होणार सांगा भावानं काय बोलू मी यांना काय बोलू आता बादशाह भावानं त्या पाहून चक्क्या दाखवतो पवन चक्क्या बघा पवन चक्क्या बघा एकदम पवन चक्क्या बघा पवन चक्क्या सेम फिरतात एकदम एका ह्याच्यात फिरतात डॅम हे बघा दादा ही दोघं गाडी लावून निघालीत पण चला आलो इथं फिरायला आल्यानं फिरायचं असते काय समीर येस बॉस ती दगड बघ कशी आहेत समीर अरे ही दगड ना बघा गाय त्याच्या मागे कुठलं सायन्स आहे असं म्हटलं तरी त्या दगडांवर थर्मोकॉल बांधले त्यामुळे तू उभी राहिली पाण्यात हा, बघा आमचं नॉलेज बघा इथपर्यंत आमचं नॉलेज गायज मी कॉमर्स वाला जरा सांगू कॉमर्स वाला सायन्स वाला बोल तू कॉलेजला जात नाही घेऊ नका सायन्स घेऊ नका इथं संपलं सायन्स घेऊ नका सायन्सच घ्यायचं ना कधी लांब करूया आपण लांब करूया हा हे बघा दादा म्हणते दगडाच्या मागं वाघ बी असेल इथं वाघ आलाय मी वाघ आहे आणि दुसरी वाघ बघतात बघा सांगा जरा यांना मित्रांनो हे बघा आपल्या डॅमची बॅक साइड आहे त्यांचं ऑफिस बनवते डॅम होतं ज्यांना पण खाली राहिला आम्ही वर आलोय आता तिथंच चाललोय परत तिकडं पुढं काय चाललंय काका पुढं काय बनवायचं चाललं काकाने सांगितलं जन्नत पण खाली खाली काकांना बांधली काकांना खूप सारं परत काकांना खूप सारं त्याला 4 पोरं होती
भावांनो असं तरी शोधत जन्नत पण गावला आहे. माणसं पण आहे तिथे. काय नजारा आहे भाई. पावसाळ्यात काय वाटेल आता पण आहे जन्नत पॉईंटचा नजारा. काय तिथं आहे तिथं जन्नत पॉईंट. जन्नत पण इथं आहे का इथं आहे. इथं जायचे चालत जराशी चालत जायला लागणार आहे. अरे थांबा की मला ही दोघं चालत पुढे मला मागं ठेवलाय. सौरभ बोचडे भावांनो जन्नत पॉईंटला जायचा रस्ता बघा. दगडातनं पूर्ण दगडातनं रोड आहे. झाडी विडी आहे भरपूर. रोहन कामे गेला पुढं. हे आमचा जिमवाला बांधा काल स्कॉट्स मारल्यात. आता कुत्ताही बघा चालताना हे बघा. चालताही नाही आला. चालता येत नाही बघा. व्हिडिओमध्ये लगेच चालायला लागला. इज्जत ठेवायची फक्त दाखवण्यासाठी फक्त चालतंय. अरे त्याला चालता येत नाही लंगडत होता मगाशी. जुरासिक पार्क सेम रे. असं ॲनाकोंडाची शूटिंग चालली. असे ॲनाकोंडा येणार. भावानं जन्नत पॉईंटला आलेलो आणि एक विचित्र प्राणी दिसलाय पसरलेला इथे. हे बघा हे बघा हे बघा विचित्र प्राणी. दादा प्राणी. उठला सोडा रिएक्शन. लाजला दादा लाजला. छे झालं बघायचं का अजून थांबायचं. चला आला ये रोहण्या चल जाऊया की असं कर तुला दाखवतो.